हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल. तर आपण PLC लर्निंगची सिरीज सुरू केली आहे. गेल्या 2 व्हिडिओजमध्ये आपण PLCचे बेसिक एलिमेंट्स काय काय आहेत, PLCचे ॲडव्हान्टेजेस, त्याचे ॲप्लिकेशन्स हे सगळं पाहिलं होतं. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण PLCमध्ये आपण कोणकोणते प्रोग्रॅमिंग लँग्वेजेस यूज करतो ते आपण डिटेलमध्ये बघणार आहे. तर गेले जर 2 व्हिडिओज तुम्ही पाहिले नसतील तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी त्या दोन्ही व्हिडिओची लिंक देईन. तिथे जाऊन तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता, जेणेकरून तुमचे बेसिक्स क्लिअर होतील आणि इथून पुढे सुद्धा तुम्हाला तो उपयोगी पडेल. ओके, चला तर मग आजच्या व्हिडिओला स्टार्ट करूया. ओके, तर बघा, प्रोग्रॅमिंग लँग्वेजेस इन अ PLC. तर PLCमध्ये कोणकोणते प्रोग्रॅमिंग लँग्वेजेस असतात बघा. अकॉर्डिंग टू द IEC section 61131-3, the 5 standard programming languages used in a PLC are: first one is ladder diagram, ज्याला आपण LD म्हणतो. सेकंड आहे फंक्शन ब्लॉक डायग्राम, ज्याला आपण FBD म्हणतो. थर्ड आहे सिक्वेन्शियल फंक्शन चार्ट, ज्याला आपण SFC म्हणतो. फोर्थ आहे स्ट्रक्चर टेक्स्ट, ज्याला आपण ST म्हणतो. आणि फिफ्थ आहे इन्स्ट्रक्शन लिस्ट, ज्याला आपण IL म्हणतो. ओके, तर बघा, IEC सेक्शन 61131-3 यानुसार 5 स्टँडर्ड प्रोग्रॅमिंग लँग्वेजेस आहेत PLCमध्ये. मग IEC म्हणजे काय, तर इंटरनॅशनल इलेक्ट्रोटेक्निकल कमिशन. तर त्यानुसार तर बघा, पहिला आहे लॅडर डायग्राम, ज्यालाच आपण LD म्हणतो. सेकंड आहे फंक्शन ब्लॉक डायग्राम, ज्याला आपण FBD म्हणतो. थर्ड आहे सिक्वेन्शियल फंक्शन चार्ट, ज्याला आपण SFC म्हणतो. फोर्थ आहे स्ट्रक्चर टेक्स्ट, ज्याला आपण ST म्हणतो. आणि फिफ्थ आहे इन्स्ट्रक्शन लिस्ट, ज्याला आपण IL म्हणतो. ओके, तर यातले जे फर्स्ट 3 लँग्वेजेस आहेत, लॅडर डायग्राम, फंक्शन ब्लॉक डायग्राम आणि सिक्वेन्शियल फंक्शन चार्ट, हे ग्राफिकल लँग्वेजेस आहेत. आणि लास्टचे 2 जे लँग्वेजेस आहेत, स्ट्रक्चर टेक्स्ट आणि इन्स्ट्रक्शन लिस्ट, हे टेक्स्चुअल लँग्वेजेस आहेत. ओके, तर यानंतर आपण हे प्रोग्रॅमिंग लँग्वेजेस डिटेलमध्ये बघणार आहे. तर पहिला जे ग्राफिकल लँग्वेजेस आहेत तेवढेच आपण स्टडी करणार आहे, कारण टेक्स्चुअल लँग्वेजेस स्टडी करायची आपल्याला एवढी गरज पडत नाही. ओके, चला तर मग पुढे जाऊया. ओके, तर बघा, फर्स्ट लँग्वेज आहे लॅडर डायग्राम, ज्यालाच आपण LD म्हणतो. लॅडर डायग्राम लुक्स लाईक अन इलेक्ट्रिकल रिले सर्किट अँड इट युजेस रिले लॉजिक फॉर ऑपरेशन. ओके, तर लॅडर डायग्राम हे इलेक्ट्रिकल रिले सर्किटसारखं असतं आणि त्याच्यात आपण ऑपरेशनसाठी रिले लॉजिक यूज करतो. ओके, लॅडर डायग्राम इज मोस्ट वाईडली अँड कॉमनली यूज्ड प्रोग्रॅमिंग लँग्वेज इन PLC बिकॉज इट इज इझी टू अंडरस्टँड बाय इंजिनियर्स अँड इलेक्ट्रिशियन्स. ओके, तर इंजिनियर्स आणि इलेक्ट्रिशियन्स हे लॅडर डायग्राम वाईडली यूज करतात, मोस्ट कॉमनली यूज करतात, कारण ते त्यांना अंडरस्टँडिंगसाठी इझी असतं. ओके, यानंतर आहे सिम्बॉल्स इन अ लॅडर डायग्राम. फर्स्ट वन इज कॉन्टॅक्ट्स अँड सेकंड वन इज कॉइल्स. ओके, तर इथे तुम्ही सिम्बॉल्स बघू शकता. कॉन्टॅक्टसाठी आपण स्क्वेअर ब्रॅकेट यूज केलेत आणि कॉइल्ससाठी आपण राऊंड ब्रॅकेट यूज केलेत. ओके, तर कॉन्टॅक्ट्स हे इनपुटमध्ये येतं आणि कॉइल्स हे आउटपुटमध्ये येतं. मग कॉन्टॅक्ट्स किंवा इनपुटचे परत 2 टाईप्स येतात. पहिला आहे NC आणि दुसरा आहे NO. ओके, तर NC म्हणजे नॉर्मली क्लोज आणि NO म्हणजे नॉर्मली ओपन. ओके, तर लॅडर डायग्राम हे आपण मोस्ट कॉमनली यूज केल्यामुळे आपण लॅडर डायग्रामबद्दल अजून जी काही डिटेल इन्फॉर्मेशन आहे ती नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहे. यानंतर आपण नेक्स्ट लँग्वेज बघणार आहे. ओके, तर बघा, नेक्स्ट प्रोग्रॅमिंग लँग्वेज आहे फंक्शनल ब्लॉक डायग्राम, किंवा ज्यालाच आपण FBD असं म्हणतो. तर फंक्शनल ब्लॉक डायग्राम इज अ ग्राफिकल रिप्रेझेंटेशन युजिंग इंटरकनेक्टेड ब्लॉक्स. ओके, तर फंक्शनल ब्लॉक डायग्राममध्ये आपण वेगवेगळे ब्लॉक्स यूज करतो, जे की एकमेकांना इंटरकनेक्ट केलेले असतात. मग या इंटरकनेक्टेड ब्लॉक्सचं ग्राफिकल रिप्रेझेंटेशन म्हणजेच फंक्शनल ब्लॉक डायग्राम. ओके, each block in a functional block diagram performs functions, that is AND, OR, timer and counter. ओके, तर फंक्शनल ब्लॉक डायग्राममध्ये प्रत्येक ब्लॉक हे वेगवेगळं फंक्शन परफॉर्म करत असतं. मग AND जर असेल
तर तिथे ॲडिशन, ऑर असेल तर मल्टिप्लिकेशन, टायमर असेल तर टाईम काउंट करायचं, काउंटर असेल तर काउंटिंगचं फंक्शन. तर असे फंक्शन्स ते परफॉर्म करत असतं आणि हे ब्लॉक एकमेकांना इंटरकनेक्टेड असतात. ओके, म्हणजे दोन ब्लॉक्सच्या मध्ये हे जे फंक्शन्स आहेत ते परफॉर्म होत असतात. ओके, त्यानंतर फंक्शनल ब्लॉक डायग्राम हॅज डिफिकल्ट ट्रबल शूटिंग. ओके, तर या फंक्शनल ब्लॉक डायग्रामचं ट्रबल शूटिंग हे डिफिकल्ट असतं. ओके, यानंतर नेक्स्ट प्रोग्रॅमिंग लँग्वेज आहे सिक्वेन्शियल फंक्शन चार्ट, ज्यालाच आपण SFC असं म्हणतो. सिक्वेन्शियल फंक्शन चार्ट कन्सिस्ट ऑफ स्टेप्स अँड ट्रान्झिशन कंडिशन्स. ओके, तर सिक्वेन्शियल फंक्शन चार्ट्समध्ये स्टेप्स असतात आणि ट्रान्झिशन कंडिशन्स असतात. मग हे स्टेप्स आणि ट्रान्झिशन कंडिशन्स म्हणजे काय ते आता आपण बघूया. द कंडिशन्स बिटवीन स्टार्ट अँड एंड पोझिशन आर नोन एज ट्रान्झिशन कंडिशन्स. ओके, तर सिक्वेन्शियल फंक्शन चार्टमध्ये स्टार्ट आणि एंड पोझिशन असतं आणि त्यामधले कंडिशन्स हे ट्रान्झिशन कंडिशन्स असतात. ओके, त्यानंतर सिक्वेन्शियल फंक्शन चार्ट हॅज इझी ट्रबल शूटिंग. ओके, तर सिक्वेन्शियल फंक्शन चार्टचं ट्रबल शूटिंग हे इझी असतं. ओके, तर आत्ता आपण 3 ग्राफिकल प्रोग्रॅमिंग लँग्वेजेस स्टडी केले. यानंतरचे जे 2 टेक्स्च्युअल प्रोग्रॅमिंग लँग्वेजेस आहेत ते आपण कुठेच यूज करत नाही किंवा खूप कमी प्रमाणात यूज करतो, त्याच्यामुळे आपण ते पाहिलेलं नाही. ओके, तर आजचा व्हिडिओ जर तुम्हाला युजफुल वाटला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.